संगमनेरमध्ये वैदिक पुरोहित बहुउद्देशीय प्रतिष्ठानचा उत्साहात शुभारंभ झाला. शहरात वैदिक पुरोहित बहुउद्देशीय प्रतिष्ठान संगमनेर या संस्थेचा शुभारंभ अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान श्री शिरीष मुळे प्रतिष्ठित व्यापारी यांनी भूषविले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री पराग सराफ, चेअरमन विजय नागरी पतसंस्था मर्यादित, तसेच वेदमूर्ती श्री बापू मुळे गुरुजी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी अतिथी म्हणून श्री अरविंद उपासने गुरुजी, वेदमूर्ती श्री अनिल मुळे गुरुजी व वेदमूर्ती श्री गीताराम मुळे गुरुजी वेदमूर्ती उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुरुवात विधिवत दीपप्रज्वलन व वैदिक मंत्र उच्चाराने करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी संस्थेच्या स्थापनेची स्वागत करत पुरोहित समाजाच्या एकतेची गरज अधोरेखित केली. तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री कैलास जोशी गुरुजी यांनी आपल्या मनोगत संस्थेच्या स्थापनेमागील उद्देश स्पष्ट करताना सांगितले की रोहितांचे संघटन, त्यांचे सामाजिक आर्थिक समीकरण आणि धर्मसंस्थेचे जतन संवर्धन या उद्दिष्टासाठी ही संस्था कार्यरत राहिली. प्रमुख पाहुण्यांनी संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक करून भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सचिव डॉक्टर वैभव उपासनी गुरुजी प्रभावीपणे केले. पाहुण्यांचा परिचय संस्थेचे उपाध्यक्ष श्री चेतन मुळे गुरुजी यांनी करून दिला, तर आभार प्रदर्शन संस्थेचे उपसचिव श्री प्रमोद जोशी गुरुजी यांनी मांडले. या कार्यक्रमाला यशस्वी होण्यासाठी श्री ऋषिकेश मुळे गुरुजी, स्वप्निल मुळे गुरुजी, समीर शरद गुरुजी, ओंकार मुळे गुरुजी, संदीप मुळे गुरुजी, उत्कर्ष जोशी गुरुजी, श्री महेश सांबरे गुरुजी, श्री गोकुळ कुलकर्णी गुरुजी यासह सर्व बांधव व समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गाव माझा न्यूज साठी संपादक वसुदेव गायके, संगमनेर.